हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. गेली 5 वर्ष झालं CET हा क्वेश्चन रिपीटेडली विचारते. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये काय करते, थोडासा नॉर्मल चेंज करते आणि पुन्हा पुन्हा विचारते. म्हणजे डिवाइडला 3³ येईल, म्हणजे पॉवर 3 येईल, कधी 2 येईल, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ते विचारत असते. आणि कन्फ्युजन होण्याचं कारण काय की आपल्याला माहिती असतं की एज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो तो एज टू एक्स इंटू लॉग एक असतो, आणि एज टू एक्सचं इंटिग्रेशन काय असतं एज टू एक्स बाय लॉग ए. म्हणून त्यांना कन्फ्युजन करण्यासाठी विचारलेला क्वेश्चन असतो. क्वेश्चन काय दिला, एक ए नावाचा मॅट्रिक्स दिला. ओके, ए बी सीच्या व्हॅल्यूज दिल्यात, डायगोनल मॅट्रिक्स दिला आणि इंटिग्रेशन काढायला होतं तुम्हाला. कोणाचं इंटिग्रेशन काढायला होतं? इंटिग्रेशन मोड ऑफ दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए डी एक्स. मग जो काही मला मॅट्रिक्स दिला आहे ना त्याचं मला डिटर्मिनंट काढून घ्यावं लागेल. मग डिटर्मिनंट काढतो आहे मी. ठीक आहे. मग काय बघा इथे A00 0B0 आणि 0 0C. ठीक आहे. कसला मॅट्रिक्स आहे हा? डायगोनल मॅट्रिक्स आहे. ते बघा, डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असतो त्याच्या डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट. मग ABC. ठीक आहे. मग एची व्हॅल्यू काय 7x, बीची व्हॅल्यू काय 7x आणि सीची व्हॅल्यू काय 7x. ठीक आहे. 7x. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो मी याच्यामध्ये. 7x 7x. एक मिनिट. 7x आणि इथे 7x dx. ठीक आहे. याचं आपल्याला इंटिग्रेशन. तसं तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो याच्यामध्ये. ट्रिक ही असते, जो सगळ्यात मोठा येतो तो येतो. ठीक आहे. आणि डिवाइडला जितक्या वेळेस 7 आले ना खाली, जितक्या टर्म्स आलेत ना त्याचा क्यूब होतो. म्हणजे हा ऑप्शन सी हा काय याचा करेक्ट आहे. तरी पण आपण चेक करूयात की ऑप्शन सी कसा करेक्ट येतो इथे. ठीक आहे. बघा आता इथे काय करायचं आपल्याला, सबस्टिट्यूट काय करायचं हा प्रश्न आहे. मुलांचा सगळ्यात बिगेस्ट प्रश्न आहे. जो सगळ्यात मोठा आहे ना त्याचा जो पॉवर असतो ना तो आपल्याला काय करायचा आहे सबस्टिट्यूट करायचा. हा आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. मग सबस्टिट्यूट केला. 7x जागी काय ठेवलं आपण, 7x जागी काय ठेवलं, टी ठेवलं. एक मिनिट. एवढ्याच पार्टच्या जागी ठेवायचं आपल्याला. एवढा 7x जागी काय ठेवलं, टी ठेवलं. टी ठेवल्यावर काय होईल, ह्याचं डेरिव्हेटिव्ह करत असतो आपण सबस्टिट्यूशनमध्ये. करा डेरिव्हेटिव्ह काय येईल 7x इंटू लॉग 7. अगेन या 7xचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह 7x इंटू लॉग 7 आणि dx इज इक्वल टू dt. त्यातलं आता तुम्हाला काय पाहिजे, फक्त 7 इथं काय आहे तुमच्या इथं 7x आणि 7x तेवढंच एका साईडला ठेवा. ह्या बाकी सगळं काय करा या साईडला घेऊन जावा. इथं राहील dx dt बाय लॉग 7 इंटू लॉग 7 किती येईल, लॉग 7चा स्क्वेअर. ठीक आहे. त्या व्हॅल्यू सगळ्या इथं रिसबस्टिट्यूट केल्या. इंटिग्रेशन 7 याच्या जागी काय येईल, मग वरती 7t येईल इंटू dxच्या जागी काय येणार आहे, ह्या सगळ्या एवढ्या टर्मच्या जागी काय येणार आहे dt बाय लॉग 7चा स्क्वेअर. करा त्याचं इंटिग्रेशन. 7t इंटिग्रेशन काय येणार आहे 7t डिवायडेड बाय लॉग 7 इंटू इकडे ऑलरेडी तुमचं काय आहे 1 बाय लॉग 7चा स्क्वेअर. मग हे किती येतं आहे 7 लॉग 7 इंटू लॉग 7चा स्क्वेअर. म्हणजे हे किती येईल लॉग 7चा क्यूब. आणि 7t टीची व्हॅल्यू काय आली 7x. मग हे सबस्टिट्यूट करा इथं 7x. ठीक आहे. दिस इज युअर आन्सर. आणि हे आन्सर आपल्या ऑप्शन नंबर सी मध्ये दिलं आहे. थँक्यू.